नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 11 मे 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आध्यात्मिक गुरु अथवा वडीलधाऱ्याकडून मार्गदर्शन लाभेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आज एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. आज तुम्हाला झाडाच्या सावलीमध्ये बसून आराम वाटेल. जीवनाला आज तुम्ही जवळीकतेने जाणून घ्याल. आपण जर पुरेशी विश्रांती घेत नसाल तर आपणास प्रचंड दमल्यासारखे होईल आणि अधिक विश्रांती घ्यावी लागेल. इतर दिवसापेक्षा आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील आणि तुम्हाला धनप्राप्ती होईल. तुमचे जोडीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. उपाय: तांब्याचा तुकडा खिशामध्ये ठेवल्यास आरोग्य चांगले राहील. वृषभ राशी, नवीन प्रेम प्रकरण घडण्याची दाट शक्यता आहे, पण आपली खाजगी आणि गुप्त माहिती उघड करू नका. वेळेपेक्षा अधिक काहीच नाही म्हणून तुम्ही वेळेचा सदुपयोग करता, परंतु बऱ्याच वेळा तुम्हाला जीवनाला लवचिक बनवण्याची आवश्यकता असते आणि आपल्या घर कुटुंबासोबत वेळ घालवण्याची गरज असते. तुमचे वरिष्ठ अगदी देवतासारखी वागणूक देत आहेत असे वाटते. तुम्हाला आज वाटू शकते की तुम्ही तुमचा दिवस खराब करत आहे, म्हणून आपल्या दिवसाची योजना योग्य प्रकारे बनवा. तुमच्या विनोदबुद्धीमुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीला विनोद अंगी बनवण्यासाठी उद्युक्त कराल. कारण तुम्ही त्या व्यक्तीला सांगाल की आनंद हा वस्तूंच्या मालकीमध्ये नसतो, तर तो तुमच्या आतमध्ये दडलेला असतो. जीवनसाथीच्या आरोग्य संबंधित समस्येमुळे तुमचे धन खर्च होऊ शकते, परंतु तुम्हाला याविषयी चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण धन यासाठीच साठवले जाते की ते कठीण वेळेत आपल्या कामी येईल. कोणाबद्दलही त्वरित निर्णय घेऊन त्यांच्या हेतूबद्दल शंका घेऊ नका. कदाचित त्या व्यक्तीला तुम्ही समजून घेण्याची आणि सहानुभूतीची गरज असू शकते. उपाय: घराच्या चारही कोपऱ्यामध्ये लाल दगड ठेवल्याने पारिवारिक आयुष्य चांगल्या पद्धतीने चालेल. मिथुन राशी, या राशीतील व्यक्ती रिकाम्या वेळेत आज कुठल्याही समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू शकतात. दिवसा झालेल्या वादविवादानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संध्याकाळ मात्र चांगली घालवाल. घरात आज तुमच्या चांगल्या गुणांची चर्चा होऊ शकते. तुमचा उत्साह वाढवण्यासाठी सुंदर, उज्ज्वल आणि वैभवशाली चित्र मनात ठसवा. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. एखादी जुनी ओळख तुमच्यासाठी अडचण निर्माण करू शकते. तुमचे प्रेम असफल ठरेल. उपाय: पश्चिम उत्तर दिशेमध्ये 0 वॅटचा दुधाळी बल्ब रात्री लावल्याने पारिवारिक आयुष्यातील सुख वाढेल. कर्क राशी, आज तुमच्या जवळचे लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील, परंतु आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी तुम्ही एकांतात वेळ घालवणे पसंत कराल.
आज तुम्हाला तुमचा जोडीदार आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबाबत पाठीशी उभा राहील. जर तुमच्या प्रेमीला तुमच्याशी बोलायचे नाही तर त्यांना जबरदस्ती करू नका. त्यांना वेळ द्या. स्थिती आपोआप सुधारेल. उत्तम विनोदबुद्धी ही तुमची मालमत्ता आहे आणि ती वापरून तुम्ही तुमचा आजार बरा करा. तुमचे वाचवलेले धन आज तुमच्या कामी येऊ शकते, परंतु यासोबतच याच्या जाण्याचे तुम्हाला दुःखही होईल. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. आज तुम्ही आपल्या प्रेमीसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता, परंतु गरजेचे काम आल्यामुळे हा प्लॅन यशस्वी होणार नाही. त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वादही होऊ शकतो. उपाय: नकारात्मक विचार टाळण्यासाठी मांसाहार टाळा. सिंह राशी, आज तुम्ही सहभागी झालेल्या सोशल कार्यक्रमात आकर्षण बिंदू ठराल. सगळ्यांसाठी प्रेम हाच पर्याय आहे याची आज तुम्हाला जाणीव होईल. आजच्या दिवशी तुम्हाला काय वाटते हे दुसऱ्यांना कळावे अशी इच्छा बाळगू नका. तुमचे वैवाहिक आयुष्य आज एक चांगले वळण घेणार आहे. आयुष्य तुमच्याप्रमाणे तेव्हाच चालू शकते जेव्हा तुम्ही योग्य विचार आणि योग्य संगतीमध्ये राहता. तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल, परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा, कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी राहाल. उपाय: तांबे किंवा सोन्याच्या भांड्यात पाणी पिल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. कन्या राशी, सामाजिक कामात रमाल, परंतु लोकांना तुमची गुपिते सांगणे टाळा. प्रेम जीवनाला उत्तम बनवण्याची इच्छा असेल तर कुठल्या तिसऱ्या व्यक्तीचे बोलणे ऐकून आपल्या प्रेमीविषयी कुठलेही मत मांडू नका. जर तुम्हाला वाटते की काही लोकांसोबत संगती करणे तुमच्यासाठी योग्य नाही आणि त्यांच्यासोबत राहून तुमची वेळ खराब होते, तर त्यांची साथ तुम्ही सोडली पाहिजे. तुमच्या व्यस्त दिनक्रमामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावर संशय घेईल, पण दिवसाच्या शेवटी मात्र तो समजून घेईल. या सप्ताहात तुम्ही बरेच काही करण्याची इच्छा ठेवता, परंतु जर तुम्ही काम टाळत राहाल तर स्वतःलाच बोजा निर्माण होईल. क्रीडा प्रकारामध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. कुटुंबातील कोणी सदस्याच्या आजारी पडल्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता येऊ शकते. तथापि यावेळी तुम्हाला धनापेक्षा जास्त त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. उपाय: प्रेमी एकमेकांना हिरव्या रंगाचे कपडे भेट देऊ शकता आणि प्रेम जीवनात आनंद ठेवू शकता. तूळ राशी, मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. नातेवाईकाबरोबरील हास्यविनोदाने तुमच्या मनावरील दडपण हलके होईल आणि अत्यंत गरज असणारा आराम तुम्हाला मिळेल. तुम्ही सुदैवी असल्यामुळे असे नातेवाईक तुम्हाला लाभतील.
तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्या स्पर्धेत यश मिळवून देईल. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. तारे इशारा करत आहेत की आज तुम्ही आपला दिवस टीव्ही पाहण्यात घालवू शकता. शाळेत मुलांना अभ्यासात रुची नसल्यामुळे त्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला निराशा देणारे ठरेल. उपाय: दुधात हळद एकत्र करून आंघोळ करा आणि कौटुंबिक जीवनात शांतता आणि आनंद मिळवा. वृश्चिक राशी. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी भेट होण्याचा जबरदस्त योग आहे. आजच्या दिवशी आपल्याला काय वाटते हे दुसऱ्यांना कळावे अशी इच्छा बाळगू नका. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईज मिळू शकेल. विचारांनीच मनुष्याचे जीवन बनते. तुम्ही एक उत्तम पुस्तक वाचून आपल्या विचारधारेला अधिक सशक्त करू शकता. आरोग्य चांगले राहील. जर प्रवास करत असाल तर आपल्या महत्त्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. जर तुम्ही दुर्लक्ष केले तर सामान चोरी होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांनी दिलेला चांगला सल्ला आज तुमच्यासाठी लाभदायक फळ देणारा असेल. उपाय: आर्थिक स्थितीला चांगले बनवण्यासाठी सूर्य चालीसा आणि आरती वाचा. धनु राशी. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही. तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कोणासोबत भेट घेणेही पसंत करणार नाही आणि एकांतात आनंदी राहाल. अलीकडे काही विपरीत घटना घडल्या असल्या तरी तुमचा जोडीदार त्याच्या मनात तुमच्याविषयी असलेलं प्रेम व्यक्त करेल. आज कुणी म्हाताऱ्या लोकांसोबत तुमचा वाद होऊ शकतो. अशात आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस लाभदायक असून तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता किंवा सांस्कृतिक प्रकल्प या विषयावर लक्ष केंद्रित करा. घरच्या आघाडीवर अडचण संभवते. त्यामुळे तुम्ही काय बोलता ते नीट विचार करून बोला. उपाय: कौटुंबिक आयुष्य सुरळीत चालण्यासाठी दररोज रामचरित्र मानस आणि सुंदरकांड यांचे पाठ करा. मकर राशी. आजचा दिवस रोमॅन्टिक असल्याचे प्रबळ संकेत आहेत. कार्यक्षेत्रात कुठले काम अडकल्यामुळे आज तुमची संध्याकाळची महत्त्वाची वेळ खराब होऊ शकते. तुम्ही आणि तुमचा जोडीदार आज एक अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घ्याल. कुठला सिनेमा किंवा नाटक पाहून तुम्हाला आज हिल स्टेशनवर जाण्याची इच्छा होईल. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या अवतीभोवती असलेल्या लोकांना प्रभावित करेल. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे. आपल्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत हे लक्षात ठेवून आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. उपाय: आपल्या कौटुंबिक आयुष्यात अधिक चांगले होण्यासाठी
हनुमान चालीसा, संकटमोचक अष्टक आणि भगवान राम स्तुती याचे पाठ करा. कुंभ राशी, तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल. स्वास्थ्य उत्तम करण्यासाठी आज तुम्ही कुठल्या पार्कमध्ये जाऊ शकता. संतांकडून मिळणारे दैवी ज्ञान समाधान आराम मिळवून देईल. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल. प्रियजनांसोबत मेणबत्तीच्या प्रकाशात अन्न सेवनाचा आनंद लुटा. आज तुमच्याजवळ रिकामा वेळ असेल आणि या वेळेचा वापर तुम्ही ध्यान, योग करण्यात घालवू शकता. उपाय: आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर सूर्यस्नान करा. मीन राशी, आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकीचे नवीन पर्याय धुंडाळा. पण प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा. शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल, परंतु तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल. तुम्ही भांडणात सहकार्य केले नाही तर तुमच्याशी भांडायला कुणीही येणार नाही. संबंध चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करा. तुमची बारकाईने निरीक्षण करण्याची शक्ती तुम्हाला इतरांपासून दूर राहण्यास कारणीभूत ठरेल. तुमची गोष्ट जर ऐकली जात नाही तर तुम्ही नाराज होऊ नका. परिस्थितीला समजण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे आणि तुमची भीती शक्य तितक्या लवकर घालवणेही आवश्यक आहे, कारण त्याचा तुमच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो व चांगली प्रकृती बिघडण्याचा दाट संभव आहे. उपाय: सकाळी आणि संध्याकाळी 11 वेळा ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचा जप केल्याने कुटुंबात आनंद राहील. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.